परिषद निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. संपर्क प्रमुख अशोक धात्र, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज होऊन कामाला लागावे. बूथ व गट तसेच प्रभाग स्तरावर स्थानिक शिवसैनिक व गट प्रमुखांच्या बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आतापासून सुरुवात करावी. मतदार यादी संदर्भात सजग राहून कामाला सुरुवात करावी, असं आवाहन धुळे जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते माजी आमदार अशोक धात्रक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. रविवार दिनांक 25 मे रोजी आयएमए हॉल इथं शिवसेना उपनेते अद्वय बाबा हिरे, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार अनिल गोटे, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माजी महापौर भगवान करंकाळ, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, कैलास पाटील, प्रशांत भदाणे, भरत राजपूत, शानाभाऊ सोनवणे, जिल्हा समन्वयक किशोर वाघ, पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी देसले, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखडे, युवा सेनेचे प्रियंका जोशी, जिल्हा युवा अधिकारी हरीश माळी, डॉक्टर अनिल पाटील, लिंबा मराठे, विधी सेनेचे ॲडव्होकेट जगदीश माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी आमदार अनिल गोटे यांनी निवडणुकींना कशा पद्धतीनं सामोरं जायचं, विरोधकांशी दोन हात करायला आपण तयार असून मरेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार नाही, असं भावनिक आवाहन करत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्रुपनेत्या शुभांगी पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना पक्षाकरता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना उपनेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले की काम करणाऱ्या शिवसैनिकांना पक्ष संघटनेत स्थान देऊन सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून कामाला लागावे. येणाऱ्या काळात शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे जिल्हा स्तरावर आढावा बैठकीसाठी उपस्थित राहणार असून शिवसैनिकांची सर्व संवाद ते साधणार आहेत. यासाठी प्रत्येकानं तयारीला लागावे. सदर बैठकीस महापौर भगवान करंकाळ, नरेंद्र परदेशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचं सूत्रसंचालन महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केले. या बैठकीत शिवसेना पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक मंगेश पवार, सर्जेराव पाटील, छोटू पाटील, चंदू आबा देवरे, भरत मोरे, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुरे, तुषार गवळी, चंद्रकांत देसले, शिंदखेडा तालुका प्रमुख गिरीश देसले, ज्ञानेश्वर पगारे, वाहतूक सेनेचे भूषण पाटील, उपजिल्हा संघटक नितीन पाटील, पिंपळनेर महिला आघाडीच्या अलका जाधव, ज्योती चौधरी, न्याहाळोदचे सरपंच राजू प्रकाश वाघ, भूपेश शहा, राजू टेलर व पंचायत समिती सदस्य राजू ताटिया आदींसह सर्व शिवसेना तालुका प्रमुख, उपमहानगर प्रमुख, सहसंघटक, सहसमन्वयक, विभाग प्रमुख आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांवर भगवा फडकवल्याच्या शिवाय ते शक्य नाही आणि म्हणून आपल्यासारख्या 4 कार्यकर्त्यांना मागे थांबावं लागलं तरी सुद्धा चालेल. पण तिकीट देताना आपला एकच निकष असणार आहे आणि तो निकष म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट. ज्याची निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच तिकीट दिलं जाईल. आपला पक्षाचा जुना कार्यकर्त्याला मिळतंय का नवीन येणाऱ्या माणसाला मिळतंय हे आता पाहता येणार नाही. ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याला तिकीट द्यायचं ही भूमिका या निवडणुकीत निश्चितपणाने असणार आहे. आणि म्हणून हे धुळे जिल्हा परिषद आणि सगळ्या तालुका पंचायती हे आमच्यासाठी महत्त्वाचे आणि म्हणून भाषण करणं, प्रचार करणं, मीटिंग घेणं हा एक भाग आहे. त्या प्रक्रियेतला एक भाग आहे जागृती करणं. पण म्हणून भाषण केल्याने, मीटिंगा घेतल्याने, प्रचार केल्याने जर विजय झाला असता तर किंबहुना याच 2024च्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनले असते. तसं नाही आहे. आम्ही सगळे गाफील राहिलो. कदाचित माझं बोलणं तुमच्यापैकी काही लोकांना पटणार नाही, काही लोक सहमत होणार नाही. पण लोकसभेच्या विजयाने आम्ही एवढे उन्मादित झालो की त्याच्यात विसरून गेलो विधानसभेत आमच्या बरोबर काय होईल.
परवा सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दायर झालेली आहे. संसदेमध्ये आप पक्षाचे संजय सिंह असतील, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले असतील, राज्यसभेत महुआ मोइत्रा असतील, या सगळ्यांनी एक प्रश्न विचारलाय. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याच्यामधला फासला पाहिल्यानंतर, अंतर पाहिल्यानंतर, कालावधी पाहिल्यानंतर, वेळ पाहिल्यानंतर महाराष्ट्रात 47 लाख मतदार वाढले कुठून? संध्याकाळी 6च्या नंतर झालेलं मतदान त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या क्लिप्स मागितल्यात, मिळत नाही. बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली. मी आता दुपारी नानू भाऊशी, मला वाटतं बापूजी तुम्ही आपला विषय झाला सर्किट हाऊस, तर 10 असेल 11 असेल जे मतदान झालं त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्या. निवडणूक आयोग म्हणतो फुटेज नाही. असो, प्रकाश आंबेडकरांना मानावं लागेल. निवडणूक आयोगाचा एक नियम त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केला आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर त्या मतदान केंद्राच्या प्रांगणामध्ये त्यावेळेला असलेल्या मतदाराला शेवटच्या मतदारापर्यंत मतदान करण्यात यावं, त्याला संधी देण्यात यावी असा नियम आहे. पण त्याला ती संधी द्यायची असेल तर संध्याकाळी 6 वाजता जर मतदान संपलेलं असेल किंवा 5 वाजता जी काय वेळ असेल त्यावेळेला प्रत्यक्ष मतदान केंद्रातलं दरवाजा बंद करून बाहेर लाईन मध्ये टोकन वाटली जावी. काय टोकन? आणि ती वाटण्याची सुद्धा पद्धत, दारामध्ये असणारा पहिला मतदार त्याला पहिलं टोकन नाही, शेवटचा जो आहे त्याला 1 नंबरचं टोकन, आणि मग उतरत्या अनुक्रमानं त्याला टोकन देते. शेवटचं टोकन दारात असलेल्या पहिल्या मतदाराला. असं टोकन वाटप झालंय का? निवडणूक आयोगाने सांगितलं झालेलं नाही. बाळासाहेबांनी तिथे मागणी केली. मग ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर रद्द करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या तुम्हाला आणि मला. कारण आम्ही आमच्या त्या 41 खासदारांच्या त्या वेळामध्ये आम्ही मशगूल होतो. 4000 मतांनी शोभाताई निवडून आल्या. आता विजय आमचाच. मी पण गणित मांडित होतो तुमच्यासारखा. 25 ते 30 हजार आमच्या शिवसेनेची मतं, 30 ते 35 हजार अण्णांची स्वतःची वैयक्तिक मतं, 60-65 हजार अधिक अल्पसंख्याकांमध्ये उद्धव साहेबांबद्दलचा असणारा विश्वास, असं मिळून 70, 75, 80 हजारापर्यंत बेरीज दिली होती. त्याच्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी जी रणनीती आम्ही करायला पाहिजे होती ती दुर्दैवाने आमच्या हातून घडली नाही. हे मी पहिल्यांदा, माझी चूक मी पहिल्यांदा मान्य करतो, नंतर तुम्हाला दोष देतो. पहिला दोष